या भूमीतच जन्मलेल्या सौ सविताताई गोलेकर यांनी सुद्धा हृदयस्पर्शी अक्षरवेल हा कविता संग्रह त्यांनी स्वरचित रचलेला आहे आणि त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या शिक्षण संकुलामध्ये हार्दिक सर्वांचं स्वागत करतो। त्याबरोबरच या ठिकाणी उपस्थित मी वैशाली थोरात, माननीय वैशाली थोराताई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय। माझी ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली थोरात यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय। त्या ठिकाणी उपस्थित आंधळकर मॅडम यांनाही विनंती आहे कृपया आपणही व्यासपीठावरती यायचंय। आंधळकर मॅडम आपणही व्यासपीठावरती यायचंय। अगदी तर पुनश्च म्हणजे कविता म्हणजे मनाचा ठाव, कविता म्हणजे मनाचा ठाव, शब्दांना देई नावा भाव, ऐकणारा रमून जाई त्यातून मन प्रसन्न होईल अशा कविता असतात। आणि अशा कविता ताईंनी या ग्रामीण भागातील जे काही जीवनाचा अनुभव आहे, जे निरीक्षण आहे, त्यातून स्फुरलेलं जे प्रेम आहे, विरह आहे आणि जबाबदारी याविषयी जीवनविषयक विचार, तत्वज्ञान किंवा आत्मचिंतन यांनी आपल्या चारोळीतून ताईंनी मांडलेले आहे। अशा या चारोळी संग्रहाचं प्रकाशन आपल्या या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्त आलेल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। या निमित्तानं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे सचिव आमचे आदरणीय डॉक्टर महेशजी गोलेकर साहेब यांचंही मी हार्दिक स्वागत करतो। याबरोबरच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या भागातील लेखक आणि पत्रकार म्हणून ज्यांनी नावावर आलेले दैनिक सकाळचे पत्रकार बाळासाहेबजी शिंदे यांचे हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समिती खरडा इंग्लिश स्कूल खरड्याचे अध्यक्ष माननीय सचिवजी लोले साहेब यांचे हार्दिक स्वागत करतो। धनसिंगजी साळुंके पत्रकार TV924 यांचंही मी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। त्यांचे पत्नी कोमलताई या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं। याबरोबरच या ठिकाणी उपस्थित संतोषजी थोरात दैनिक लोकमतचे पत्रकार यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं साहित्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। श्रीसंत गजानन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य चंद्रसेन आवारे सर असतील, कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य चंद्रकिशोर पाटके सर असतील आणि सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करून मी मान्यवरांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया। तब दूर करी हा एक दिवा, तब दूर करी हा एक दिवा, तेजाने उजळे ही सारी हवा। तब दूर करी हा एक दिवा, तेजाने उजळी ही सारी हवा। दीप प्रज्वलन करूया आज, ज्ञान प्रकाशाने भरूया समाज, ज्ञान प्रकाशाने भरूया समाज। अगदी म्हणजे एक दिवा अंधाराला दूर करून तिथं प्रकाश निर्माण करतो आणि समाजातील ही अंधकारता, अज्ञानता दूर करून या ठिकाणी चैतन्य समाजामध्ये निर्माण व्हावं या उदात्त हेतून या आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। तेजाची ही मूर्ती दिव्याची ज्योती, तेजाची ही मूर्ती दिव्याची ज्योती, प्रकाश वाटे नाही कसला खोट, दीप लावून आज करूया समृद्धी येवो, दूर हो विघ्न, सर्व विघ्न आपल्या जीवनातून, आपल्या समाजातून, आपल्या देशातून दूर व्हावे आणि या प्रकाशानं आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी, विचारांचं बीज पेरलं जावं या उदात्त हेतून आपण या दीप प्रज्वलनाने आजच्या या कार्यक्रमाची
सुरुवात करत आहोत. या प्रकाशन सोहळ्याला या ठिकाणी आपण डॉक्टर प्रीती गोलेकर मॅडम उपस्थित आहेत. कृपया आपणास विनंती आहे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनाही विनंती आहे, आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन या द्वीप्रपूजन करून करावं. या द्वीप्रपूजनानंतर परत पुरुष येतात. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचे या प्रांगणात. या छत्रपती शिक्षण संकुलामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तुमचे या प्रांगणात. उत्सव, आनंद आणि चैतन्यात आजचा जो कार्यक्रम आहे हा उत्सवाचा, आनंदाचा आणि चैतन्याचा आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं, उत्सव, आनंद आणि चैतन्यात नव्या विचारांचे हे दालन रचला साजरा करूया आनंदात. आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि संस्थेचे आदरणीय डॉक्टर महेशजी गोलेकर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं ताईनं जे काही ग्रामीण जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना, संसार रूपी वेल फुलवत असताना, आपल्या साथीदारासोबत वावरत असताना, घर समाज केवळ इतक्यापर्यंत मर्यादित न राहता समाजात जगत असताना आलेले आपले अनुभव जे आहेत ते काव्य रूपात मांडलेले आहेत. आणि त्या काव्य रूपाचा आजच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त मी आदरणीय डॉक्टर महेशजी गोलेकर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय थोर साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेशजी गोलेकर साहेब. माझ्या स्वप्नातील कार्यक्रमाची पूर्तता होत असल्याबद्दल मला अत्यानंद होत आहे. आणि अशा या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आता काय म्हणतो तुम्ही सांगितलं आमच्या अर्धांगिनी चंदा गोलेकर, त्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे सौ थोरात, सगळ्या माझ्या सगळ्या सुनबाईत माझ्या. त्यातल्या आज एका सुनबाईचं देखील मला कर्तृत्व दिसून आलं होतं. त्या कर्तृत्वास वाव देण्याच्या हेतूने आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तुम्हाला माहित असेल, कोणत्याही कार्याला, कोणत्याही कर्तृत्वाला कौतुकाची थाप पाठीवर पडल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. म्हणून आमच्या सुनबाई सविता आज मी गेली अनेक वर्षापासून बघत आहे की ह्या सुनबाईमध्ये कोणता गुण दडलेला आहे. तुम्हाला माहित असेल की आपण अंगार असतो, अंगार कोळसा, हा कोळसा ज्यावेळेस आपण पेटवला जातो किंवा फुलवला जातो तेव्हा काही काळानंतर तो आतमध्ये धगधगत असतो पण वरून राख असते. तर ह्या आतलं जो धगधगती जे अंगार असतो त्याला आपण फुंकर घातल्यानंतर तो आपल्याला दृष्टीपर्यंत पडत असतो. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा एक सुप्त अंगार असतो.
आणि त्याला आपण फुलं ठेवण्यासाठी फुंकर घालण्याची आवश्यकता असते, म्हणजे सतत आपण नामस्मरणामध्ये राहावं. तुम्हाला माहित असेल की हनुमानामध्ये रामभक्तीचा हा एक अंगार आहे, परंतु हनुमानाने त्याला लुप्त न होऊ देता त्याला सतत फुंकर घालून तो रामभक्तीचा दिवा तेवत ठेवला. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या गुण अंगामध्ये काही ना काही सुप्त गुण असतो. हा सुप्त गुण जेव्हा आपल्या लक्षात आल्यानंतर तो कसा फुलवायचा, की तो तसं जर आपण त्या याला अंगारला जर फुंकर घातली नाही तर तो विझून जातो, संपून जातो त्यातली क्षमता संपल्यानंतर. तसं मी ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर 3-4 वर्षांनी सवितामध्ये मी एक गुण हेरला होता की हिच्यामध्ये काहीतरी कला आहे, गुण आहे. म्हणून मी एकदा कॉलेजमध्ये निर्भय करण्याचा कार्यक्रम होता, पुणे विद्यापीठाने कार्यक्रम तो राबवलेला असतो आणि महाविद्यालयामध्ये तो घेतला जातो. त्या निर्भय करण्यामध्ये मी सविताला फोन करून सांगितले की उद्याच्याला तुझं मी भाषण ठेवलेलं आहे. मी जाधव सरांना सांगितलं की सविताचं भाषण ठेवून द्या उद्याचं. निर्भय करण्या की जो आपल्या समाजामध्ये माहिती आहे ना की किती आपण असुरक्षित आहोत कन्या, आपण स्वतः महिला, म्हणून हा स्पेशल विद्यापीठाने कार्यक्रम बनवला की निर्भय करण्या महिलांना कसं निर्भय बनवायचं, त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करायचं. तर तशा प्रकारचा कार्यक्रम असताना म्हणजे साहेब मला तर काहीच येत नाही, मला बोलताच यायचं नाही. पण ठीक आहे, मग मी कुठं म्हणतो नाही कार्यक्रम आले म्हटलं बघूया आपण काय करता येते. आल्या दुसऱ्या दिवशी घाबरत आलं, नाही साहेब मला नको, मला भाषण नाही करता यायचं. म्हणलं ठीक आहे ना, पण विषय तुला माहिती आहे ना, विषय माहिती आहे ना काय बोलायचे ते. पण हो म्हणे मला विषय कळलेला आहे म्हणे काय बोलायचे ते. आणि मी अक्षरशः म्हणजे ढकलून दिल्यासारखं तिचं नाव उच्चारल्यानंतर आज ढकलून दिल्यासारखं दिलं हॉलमध्ये. बाईसाहेबांनी जे भाषण सुरू केलं मला वाटतं 1.5 तास संपून गेला. 1.5 तासापेक्षा जास्त झाला. शेवटी मला पाठीमागून जाऊन समोरच्या बाजूनी त्या दरवाजामध्ये जाऊन सांग आता बंद करा ना. लक्षात आलं का तुमच्या? मला शेवटी त्यांचं भाषण बंद करण्याची मला सूचना करावं लागली. पण सगळे रमले होते, सगळ्या हायस्कूलच्या मुली फारच जवळजवळ 100-200 मुली असतील. त्या एवढ्या रमल्या आणि त्याच्यात स्किल असतं, वक्ता कसा आहे हे त्याच्या गुणावर अवलंबून असतं. आणि तो गुण बरोबर मला मी जे हेरलं होतं ती त्यांच्या अंगामध्ये जी सुप्त गुण होता तो मी बरोबर हेरून काढला आणि तो त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि त्या दिवसापासून सविताने कधी मागे बघितलंच नाही, प्रत्येक गोष्टीची चीज केली. तुम्हाला असं वाटेल जे कवी कोणाला म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे का? जे न देखे रवी म्हणजे सूर्य, ते देखे कवी असे एक स्लोगन आहे. काय? जे सूर्याला दिसत नाही ते कवीला दिसत. आणि ह्या कवयित्रीमध्ये असा गुण होता की ते सुप्त तो गुण मी नाही होऊ देत. मी माझं कर्तव्य समजलो की ह्या सवितामध्ये काय गुण आहे. तुम्हाला आता 2 महिन्यापूर्वी आपल्या डीडी सह्याद्री वाहिनीवर दूरदर्शनवर अतिशय छान मुलाखत दिली. त्या सह्याद्री वाहिनीवर सिलेक्शन होणं हे सुद्धा चांगल्या व्यक्तीच, दुसरं कोणाचे सिलेक्शन आयऱ्या सिलेक्शन होत नाही त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे ते सवितांनी स्वतःच्या गुणांनी त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन तिने त्या ठिकाणी मुलाखत दिली. ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की खरोखरच ओरिजिनल तिच्यामध्ये तो गुण आहे. आणि म्हणून त्यानंतर ते मला वाटतं बारामतीच्या आकाशवाणीवर बारामतीची त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय छान मुलाखत दिली. अशा सविताला
मी जेव्हापासून साथ देत आहे, दुसरी निश्चय हेच नाही, एक हे पुस्तकच नाही तर कविता सुद्धा अतिशय छान, त्याचं अजून प्रकाशन मी थांबवलेलं आहे. कादंबरी पण लिहिलेली त्याच्यात मी स्वतःला खूप ही समजतो की आमच्या गोलेकराच्या घरामध्ये मीच एकटा लेखक आहे, मीच एकटा लेखक आहे. पण आमच्या आता तो आमचा चांगला फुगा समितीने फोडला आहे. तुमच्यापेक्षा मी पण जास्त आहे, कवयित्री बी आहे आणि लेखक पण आहे, सगळेच काही म्हणजे. आणि अशा ठिकाणी मला एक आनंदाने सांगावं लागतं, तुम्हाला माहित नसेल पण माझ्या 3 मुली येतात, 3 मुली परदेशात आहेत. मुलगा परदेशामध्ये. मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला आमच्या अर्धागिरीना, आता आपण सुनबाईचं नातं संपूया आणि मुलीचं नातं जुळूया याच्यासाठी. असं याच्यामध्ये स्वार्थ आहे बरं का आमचा. कारण मुलीचं काय यायला कमीत कमी ते 20 घंटे 30 घंटे लागतात. अमेरिकेतून यायचे इथे म्हणजे आपल्या घरी पोहोचायचं म्हणजे 40 घंटे लागतात. मग स्वार्थ तुमच्या लक्षात आला असेल, आम्ही सुनेचं नातं सोडून मुलीचं नातं का जोडत आहे. कारण मला माहित आहे की आमचं जे काही मुलीचं नातं मी तिच्याशी जोडत आहोत ते निश्चितच ते सार्थक करणार आणि त्या विश्वासाला ते तडा जाऊन देणार नाही. मी जे कन्येचं नातं तिच्याशी जोडत आहे. तुम्हाला आजच्या याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं की कवी हा अतिशय हळव्या मानाचा असतो. कवी हा अतिशय हळव्या मानाचा असतो. त्याच्यामध्ये तिने बघा सगळ्या दृष्टीने हा 4 ओळी जो संग्रह आहे ना, त्याच्यामध्ये 4 ओळीमध्ये सर्व काही आपल्याला सांगून जातं. ते एका 4 ओळीमध्ये लिहिलेले, संघर्षाच्या उन्हात होरपळून, संघर्षाच्या उन्हात होरपळून निघाल्यानंतरच यशाची सावली मिळते, यशाची सावली मिळते, म्हणून यशाचे महत्व. जेव्हा आपण उन्हातून सावलीमध्ये येतो त्याचा अनुभव होतो. आठवा की आपण उन्हातून आले तर करतो आणि सावलीमध्ये कशा आपली प्रतिक्रिया किती असते. म्हणून दुःख पाहिल्याशिवाय सुखाची जाणीव व सुखाचा खरा आनंद मिळत नाही. जे ऐश्वर्याचेच लोळत असतात ना त्यांना गरिबीचे कुठेही दुःख, ऐश्वर्याचं नाही त्यांना सुख मिळू शकत. पण गरिबीची जेव्हा चटके बसलेले असतात तेव्हा खरे ऐश्वर्याचे महत्व कळतं. तुम्हाला हे माहिती. आणि त्याच ठिकाणी आपण जर हे केलं तुम्हाला माहिती, तुकाराम महाराज म्हणतात ह्याच्यामध्ये एकच सांगून गेलेले, ह्याच्यामध्ये मागे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. किती छोटासा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्या मनावर आपला आनंद, आपलं जीवन हे अत्यंत अवलंबून असतं, अत्यंत महत्वाचं अवलंबून असतं. मन जो निर्णय घेईल त्यावर आपला आयुष्य अवलंबून असतं. आपण चांगल्या मन म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, शस्त्र. आपल्या हातामध्ये बंदूक दिलेली, आपल्या हातामध्ये बंदूक दिलेली. मग ती बंदूक दुसऱ्याचं संरक्षण करण्यासाठी वापरायची का कुणाचा खून करण्यासाठी वापरायची. शस्त्र दिली, तलवार दिली, दुसऱ्याचा गळा काढण्यासाठी, खून करण्यासाठी वापरायची का संरक्षणासाठी वापरायची, हे कुणावर अवलंबून आहे. मनावर. आपलं मन जसं असेल त्याप्रमाणे आपल्या हातून प्रतिक्रिया किंवा क्रिया घडत असतात. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलं ना, बघ ह्या 4 ओळीमध्ये किती सांगून गेलेलं आहे. संघर्षाच्या उन्हात होरपळून निघाल्यानंतरच यशाची सावली मिळते, म्हणूनच तर खरे यशाचे महत्व. ह्या कविता संग्रहामध्ये 4 ओळीचा हा प्रकार. 4 ओळीमध्ये इतकं काही सांगून जातं. दुसरी एक त्याच्यामध्ये कविता आहे, हे ईश्वरा भरलीस तुझ्या आशिषाने, हे ईश्वरा भरलीस तुझ्या आशिषाने, आशिषाने म्हणजे आशीर्वादाने, रिक्त माझी झोळी. हा
हे ईश्वरा भरलीस तुझ्या आशिषाने रिक्त माझी झोळी, हाक देता येतोस धावणी माझ्या प्रत्येक संकट काळी. किती ईश्वरावर विश्वास दाखवला. आपलं बघा तुम्ही, आपल्या पुढे ईश्वर उभा राहिला की नाही हे ऐकून तुमच्या बघा. अजून ऐका. हे ईश्वरा भरलीस तुझ्या आशिषाने रिक्त माझी झोळी, हाक देता येतोशी धावणी माझ्या प्रत्येक संकट काळी. किती ईश्वरावर दृढ विश्वास दाखवला. आणि ह्या वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते की नाही. आज तुम्हाला हे सांगतो की या भक्ती निर्माण होण्याचं म्हणजे काय, की आपण जेव्हा ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा ठेवतो. आपण लहानपणी सुद्धा परीक्षेला जाताना म्हणजे मंदिर आलं की देवा मला पास कर, मी तुला नारळ फोडत म्हणतो की नाही. म्हणजे तुम्ही पण म्हणलं असता हे ईश्वरा मला पास कर का. म्हणजे ईश्वरा आपण श्रद्धेने आपण त्या ठिकाणी किती श्रद्धेने म्हणतो लहानपणी. तुम्हाला असं वाटत असं मी लहानपणी एक 5-6 वर्षाचा असेल, माझी श्रद्धा सांगतो 6-7 वर्षाचा असेल आणि सायकल शिकत होतो. ते सायकल शिकत असताना एक देवीचं मंदिर लावलं समोर आलं, उतरलो. आता 6-8-9 वर्षाचा असेल. खिशात काय असणार आहे, खिशात एक आणा होता. एक आणा माहिती आहे तुम्हाला. तो आणा मी दिवे पुढे ठेवला. हे दिवे मला लवकर सायकल येऊन येणार. श्रद्धा आपल्या मनामध्ये भक्ती असते. म्हणून ह्याला जो नाव दिलेलं आहे ना हृदयस्पर्शी, अशा 4 हृदयस्पर्शी अक्षर वेल. वेलीचं काय काम असतं, वरती चढत जाणं आणि हृदयाला स्पर्श करून. म्हणजे सवितानी हे जे की नाव निवडलेलं आहे किती योग्य आहे हेच आपल्याला जाणून येतं. आणि जेव्हा आपण ईश्वरावर विश्वास ठेवतो ना त्यावेळेस आपली शक्ती वाढते. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी हे केलेलं आहे की जे न देखे कवी रवी ते देखे कवी. म्हणून ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये 4 ओळीमध्ये इतका म्हणजे अर्थ सामावलेला आहे. मी खूप अभ्यास केला, मी खूप वाचलं, मी कालपासून वाचतो. पण प्रत्येक ही 4 ओळी हे आपल्याला काय करायला विचार करायला लागते. आता सांगितलं एकच तुम्हाला उदाहरण दे. ईश्वरावर पूर्ण लिहिली, पूर्ण ईश्वर आपल्यापुढे भक्ती मार्ग उभा राहतो. अशा प्रकारे म्हणून आज मी या सुनबाईचं कन्येच्या पुस्तकाचं प्रकाशन हा या महाविद्यालयात ठेवलेला आहे की जेणेकरून या कन्येस खूप स्फूर्ती मिळावी आणि तुमच्या उपस्थितीची खूप असे, कारण सगळेजण आल्यानंतर एक ऊर्जा मिळत असते. आपण सगळ्यांची उपस्थिती खूप महत्वाची असते. तर आपण एक लक्षात घ्या, मनुष्य हा मानव प्राणी हा समाजप्रिय आहे. समाजप्रिय याचं लक्षात घ्या तुम्ही. समाजप्रिय म्हणजे तुम्ही एकटं तुम्हाला डोंगरात नेऊन ठेवलं, तुम्हाला तिथं महाल उभा करून देत नाही राहू शकणार तुम्ही. समाजप्रिय कशाला म्हणतात की आपल्याला समाजाशिवाय राहणं शक्य नाही प्रत्येकाला. हा समाजच आपली ऊर्जा असते. तुम्ही आहात ही ऊर्जा सविताला मिळाली. म्हणजे समाजप्रिय, प्रत्येक मानव हा समाजप्रिय असतो. तो एक आपण घर बांधतो, म्हणजे एक उदाहरण देतो. आपण घर बांधतो, त्याची वास्तुशांती ठेवतो. वास्तुशांती ठेवल्यावर प्रत्येक जण आला ना मग त्यांना आपण इथं स्वयंपाक घर, मग इथं असा वटा केला, आणखी काय केलं, इथं बेडरूम केलं, इथं हॉल केला. प्रत्येकाला आपण निवडून दाखवतो, सगळं दाखवतो, वॉशरूम पण दाखवतो. पण त्या मागे उद्देश काय असतो, कौतुक करून घेण्याचा असतं. मी काय केलंय हे दाखवण्याचा उद्देश असतो त्यामध्ये. आणि साहजिक आहे, जर तुम्ही घर प्रत्येक गोष्ट बघा, तुम्ही जे काय केलेले अहो कशाला. तेव्हा ते एक गोष्ट होती, पाटलीन असते, पाटलीने पाटल्या केलेल्या असतात, पाटल्या केलेल्या असतात.
पुत्र कोणी विचारतच नाही. पाटली कधी केलं हो पाटल्या? तुम्ही साडी घेतली ना, कशाला तुमच्या मैत्रिणीने जर विचारलं नाही ना, काय ग साडी घेतली का, कधी घेतली साडी, तिने घेतली, अगं ती हलकट आहे, तिला ती जाळाली म्हणून नाही विचारलं. म्हणजे आपली अपेक्षा असते की आपल्या बरोबर माझी नवी साडी घातली आणि मैत्रीण आली, तिने ते विचारलं नाही तर आपले तिच्याविषयी राग येतो. तसं त्या पाटलीने हातात खूप चांगल्या सोन्याच्या बांगड्या केल्या, पाटल्या घातल्या, पण कुणीच विचारलं नाही पाटलीने. म्हणून तिने काय केलं, स्वतःची एक गोठ्यामध्ये गंज होती, ते गंजच पेटून दिली. आणि मग तिने नंतर काय केलं, हिचं पाणी मारले, हिचं पाणी मारले, हिचं पाणी मारले, असं करून सारखे हात पुढं करायचे, हात पुढं करायचे. तर ती एक जण म्हटला, आत्या तुम्ही कधी केलं हो सोन्याच्या बांगड्या? त्याला म्हणजे मूड द्या, तेवढ्यासाठी तर मी गंज जाळायला लागली ना मला, कारण जेवढं ते पाणी टाके अशा हातात करत होते ना, इथं टाका पाणी, इथं पाणी टाका, तेव्हा तेवढे. ती काय म्हणली की तुला इतक्या वेळ काय हे झालं होतं. म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा असते, लक्षात आलं का? प्रत्येकाची अपेक्षा असते की माझं कुणी माझ्या पाठीमागं कोणतरी बघावं, का कौतुक करावं. त्याची सविताची होतीच असणार आहे की माझं कधी ते प्रकाशन करता येतं, मला कधी पाठ हे म्हणणं होणार आहे सगळं. त्याने बोलून नाही दाखवलं, पण मनामध्ये येतं. मग मी एके दिवशीच म्हटलं की बाळ तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन मोठ्या प्रमाणात करायचं. मी त्यांना बोलवलं होतं, सुनंदाताईला, रोहितदादांच्या मिसेस, सॉरी आईसाहेब, परंतु त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांचे विश्रांती चालू आहेत आणि खूप हा प्रोग्राम खूप लांबच चालू तितकंच. त्यामुळं मग गेले दुकानात मी, द्या त्याला, द्या लवकर. $0 आहे का तुझ्याकडे? मग ती दे त्याला 10, आणि सकाळ संध्याकाळ द्या असा. $0 बरं, ठीक आहे. कौतुक करण्याचं तसं म्हणून मी हे आजचा कार्यक्रम केवळ त्यासाठी केला, कारण कोणत्याही गोष्टीला आपल्याला स्फूर्ती मिळण्यासाठी आपण सतत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, जाहीर कौतुक केलं पाहिजे, घरात कौतुक केलं पाहिजे, कुणाची असो. आपल्या मनामध्ये आपलं खरोखरच निस्पृह पण मन असेल ना, तर आपण प्रत्येकाला पाहिजे हे केलं. जेव्हा म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणजे जगाच्या कल्याणासाठी संत जन्म घेत असतात. तसं आपण दुसऱ्याचा आनंद कसा निर्माण होईल ह्याचं आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पथ्य पाळलं पाहिजे. माझं कामुक आहे, त्यात तो कसा घडेल, तो कसा आनंदी राहील. आपल्या शेजारी काही भांडण चालू एकला का प्रत्येक आपलं म्हणत असतं, शेजारी जर उपाशी कोणी झोपला असेल तर आपण जीव शकतो की नाही जीव शकतो. आपलं मन निसर्गाने ईश्वराने एवढं हळवळ केलेले आहे. शेजारी जरी भांडण असेल तर आपल्या घरामध्ये चूल पेटू शकत. म्हणून नेहमी आपण दुसऱ्याचं चांगलं कसं होईल हे जेव्हा बघतो ना, त्यावेळेस ईश्वर ॲटोमॅटिक आपल्या पाठीमागं उभं राहून त्याचे व्यूज आपल्यामध्ये येऊन आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं. पण आपण सतत दुसऱ्याचं याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, ते असं व्हावा, त्याचं तसं व्हावं, त्याचं असं व्हावं, बोटं मोडून बिडून सगळे हे होतं. थोडं काही झालं पण ते त्याचे रिव्हर्स ॲक्शन आपल्यावर ईश्वर देत असतो वेळ. म्हणून काय करा, सतत दुसऱ्यांचं चांगलं भलं कसं होईल या दृष्टीने बघा. म्हणून आज मी ताईच्या, आता मी ताई म्हटलो, काय सविता कन्याच्या आजच्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तुम्हाला सर्वांना निमंत्रित केलं आहे. त्यात त्यांचं पण आज विशेष म्हणजे त्यांचा आज या ठिकाणी जन्मदिवस आहे, त्याचं औचित्य मी साधलं. म्हणलं तुमच्या जन्माच्या दिवशीच तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुम्हाला हा वेगळा आनंद तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा.
त्याचं आज आपण त्या थोड्या वेळाने आपण तो त्याचं केक कापणं केक पण कापून त्यांना आपण जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि माझ्या कन्येच्या आनंदामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. मी शक्यतो आज काही महिलांचं जास्त उपस्थिती राहावं या दृष्टीने प्रयत्न केला, म्हणून तुम्ही सर्वजण काही आमच्या सविताताईच्या कार्यक्रमात येऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक स्वागत आणि आभारी मानतो. आणि पुढील लिखाणास एवढ्यावर नाही थांबायचं, त्यांनी खूप पुढे जायचे. तुम्हाला विसे खांडेकरांचं साहित्य आजही कुठे लोपलेलं नाही. तुम्हाला जर आता तो आपलं काय झालेलं आहे, आपण साहित्य प्रेमीच राहिलेलो नाही. साहित्यप्रेमी तुम्हाला येऊन बघा, माझ्याकडे कमीत कमी 300 ते 400 साहित्य कोणते पुस्तकं मागायचं, कारण साहित्याशिवाय ज्ञानच वाढत नाही. आणि आपले तो साहित्याचा गुण जेव्हा आपल्यामध्ये विकसित होत असतो ना, तो वाचनाशिवाय नाही होणार. म्हणून वाचनाचा आपल्याला प्रत्येकाने जर सवय लावली, महिलांना तर खूप गरज आहे. एक टाइम पास बी होतो, आपलं ज्ञान वाढतो, आनंदही त्याच्यामधून. तर मी परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सविताला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभाशीर्वाद देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपुल्याच लेकुराचे करावे कौतुके, आनंद भरावे सर्व काळ. म्हणजे आपल्याच लेकराचं आपण कुठंतरी कौतुक केलं, त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली की आनंद द्विगुणित होतो आणि त्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन आणि कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. आमच्या या छत्रपती शिक्षण संकुलामध्ये आज या निमित्तानं विविध क्षेत्रात कार्य करणारे आपण सर्वजण आमच्या या शिक्षण संकुलामध्ये आल्याबद्दल मी आपल्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी प्रीतीताई गोलेकर यांचं स्वागत आमच्या संस्थेच्या संचालिका सौ चंदाताई गोलेकर मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. याबरोबरच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ वैशालीताई थोरात यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी पुष्प देऊन मॅडमनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या ठिकाणी असलेल्या साळुंके मॅडम यांचंही स्वागत चंदाताईंनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. खरडा आणि शिवपट्टण हे जे गाव आहे, एक गाव ऐतिहासिक गाव तर आहेच आहे, परंतु आजच्या युगात सुद्धा वेगवेगळ्या कार्यानं नावाजलेलं हे गाव आपल्या सर्वांना प्रेरित करत असतं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार आणि लेखक बाळासाहेब शिंदे यांचं स्वागत महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन आवारे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी संतोषजी थोरात ही दैनिक लोकमतचे पत्रकार उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी चंद्रकिशोर बाटके सर यांनी करावं असं मी विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित खरडा इंग्लिश स्कूल खरडा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सचिनजी लोळगे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती की आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे, आमचं स्वागत स्वीकारायचं आहे. आमचे आदरणीय सचिव डॉक्टर महेशजी गोलेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सचिन लोळगे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. पत्रकार धनसिंगजी साळुंके यांनाही विनंती आहे आपण पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. विशेषतः आंधळकर मॅडमना कळकळीची विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. ग्रामपंचायत सदस्या रोहिणीताई प्रकाशजी गोलेकर यांनाही विनंती आहे आपण ही व्यासपीठावरती यायचंय. यांचंही स्वागत मॅडमनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आंधळकर मॅडम व वैशाली रोहिणीताई यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी
राळेभाऊ मॅडमचं सुद्धा या ठिकाणी पुष्प देऊन मॅडमनी या ठिकाणी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर राळेभाऊ मॅडम यांना विनंती आहे आपण ही या ठिकाणी मॅडम सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर या ठिकाणी थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रीती गोलकरे मॅडम यांना विनंती करतो. प्रिया गोलकरे आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि स्टेजवरती असलेल्या सगळे प्रमुख मान्यवर, तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ घेणार नाहीये. माझ्या अगोदरच काकांनी सविताताईंचं जे भरभरून कौतुक केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळलेलंच आहे की एकंदरीत सविताताईंनी आतापर्यंत काय काम केलंय. तर याच्यामध्ये आज मला खूप आनंद होतो की आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येकाचा कुठला ना कुठला छंद असतो आणि तो छंद जोपासण्याचा लहान किंवा मोठ्या पातळीवरती आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. परंतु त्या छंदाला जेव्हा असं एखादं प्रात्यक्षिक स्वरूप तयार होतं तेव्हा त्याच्यासारखा आनंद हा आपल्यासाठी नसतो. मी गेली 10 वर्ष झालं सविताताईंना ओळखतीये. एक छोट्या छोट्या कुठल्या कार्यक्रमातून आमची भेट होते. आम्ही जेव्हा इथे खरड्यामध्ये म्हणजे जेव्हा सर्व लेडीज एकत्र येऊन छोटे छोटे कार्यक्रम करायचो तेव्हा सविताताईंमध्ये असलेले गुण आम्हाला माहिती झाले. त्या कविताही करायच्या, त्या चारोळी लिहायच्या, त्या कादंबरी लिहायच्या जसं काकांनी आता सांगितलं. पण जेव्हा आपल्या मनातल्या ज्या कल्पना असतात तेव्हा अशा एखाद्या पुस्तक रूपी स्वरूपात बाहेर येतात तेव्हा त्याचा आनंद खूप असतो. दुसरी गोष्ट झाली, मला काकांचं भाषण उचलावं असं वाटतं. म्हणजे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की जेव्हा काकांनी भाषण करताना सविताताई बद्दल हे वाक्य वापरलं की ती सून नसून माझी मुलगी आहे. त्याच्यामुळे काका मी कुठेतरी तुम्हाला आश्वासन देईल, फक्त एक मुलगी नाहीये, ती दुसरी मुलगी होण्याचा मी प्रयत्न करते. आणि जी आपल्या कुटुंबाची गोलेकर कुटुंबाची परंपरा आहे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्य म्हणजे स्वतःचं नाव असेल, त्या कुटुंबाचं नाव असेल, कुठल्या तरी प्रकाश झोतात कायम ठेवायचं आणि ते कायम पुढे झळकवायचं. तर मी अशी ग्वाही देते त्यानिमित्ताने सविताताईंची प्रेरणा घेऊन मी कुठे ना कुठे छोटासा प्रयत्न नक्की करेन. एवढं बोलून मी थांबते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की छंद छोटा असो किंवा मोठा, आवड छोटी असो किंवा मोठी, ती कायम जपण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोणी नावं ठेवेल किंवा आपल्या या छंदांना कोण काय म्हणेल ह्याचा विचार करू नका. जे वाटतंय ते मुक्तपणे करत राहा आणि आपल्यामधल्या स्वप्नांना मुक्त संचार करण्यासाठी वाव द्या. धन्यवाद. असं वाटतं की ऐकतच राहावं. अशा प्रकारचं सुंदर आणि एकदम छोट्या शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये मार्मिक अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी आपलं वक्तव्य आणि मनोगत व्यक्त केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आंधळकर मॅडमना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आंधळकर मॅडम. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गोलेकर ताई आणि सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, ताई म्हणाले की तुम्हाला यावं लागेल आणि माझ्या कार्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे थोडंसं बोलावं लागेल. मला थोडंसं टेन्शन आलं की शक्य आहे का आता हे, परंतु मी प्रयत्न करते. नेहमीच डोक्याने विचार करू नये, नेहमीच डोक्याने विचार करू नये, भावनांनाही वाव द्यावा. नेहमीच डोक्याने विचार करू नये, भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा. नेहमीच डोक्याने विचार करू नये, भावनांनाही वाव द्यावा. आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नांचा गाव द्यावा. आपल्याला येतं ते दुसऱ्याला द्यावं, आपल्याजवळ जे आहे ते वाटून घ्यावं. या सुंदर अशा सुविचाराप्रमाणे आदरणीय सविताताईंनी त्यांचं जे प्रतिभा आहे ते जी प्रतिभा त्यांनी जी व्यक्त केलेली आहे त्यांच्या पुस्तकातून, त्या प्रतिभेला आपल्या सर्वांमध्ये उधळून देण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यातूनच जन्म झाला हृदयस्पर्शी अक्षरवेलचा. खरं तर प्रगल्भतेचा रणरणता निखारा समोर असताना, सविताताई मी तुम्हाला प्रगल्भतेचा रणरणता निखारा म्हटलंय, असा व्यक्ती समोर असताना त्याच्या समोर त्याच्याविषयी बोलणं इतकं सोपं नाही.
असेल आम्ही शिक्षिका, पण आमचं एकच क्षेत्र आहे. सविताताईंचे अनेक क्षेत्र आहेत. स्वामी विवेक व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू ज्यांच्याकडे आहेत, अशा सविताताई यांच्याविषयी आपण काहीतरी थोडस बोलण्यापेक्षा मी तर म्हणेल आपण त्यांना वाचूया त्यांच्या अक्षरवेल मधून. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्याजवळ जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. म्हणजे रोटी तुम्हाला जगायला लावेल, रोटी तुम्हाला जगायला लावेल, भाकरी तुम्हाला जगवेल, पण पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवेल. किती अनन्यसाधारण महत्व आहे माणसाच्या जीवनामध्ये. कारण स्वामी विवेकानंद खूप मोठे आहेत आणि ते जर म्हणतात की पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल, तर मग असं पुस्तक लिहिणारी व्यक्ती किती अनन्यसाधारण असेल. आणि अशा आपण सर्वजण इतके भाग्यवान आहोत की अशी व्यक्ती म्हणजे सविताताई आपल्या जीवनाचा भाग आहे. ज्याला खरंच कळतंय भाव भावनांचं गांभीर्य, ज्याला खरंच कळतंय भाव भावनांचं गांभीर्य, तोच चितारू शकतो कागदावरचं सौंदर्य. ज्याला खरंच कळतंय भाव भावनांचं गांभीर्य, तोच चितारू शकतो कागदावरचं सौंदर्य. इतका सोपा नाही कोरा कागद सुंदर करायचा. सविताताई कवयित्री आहेत, उद्योजिका आहेत, आणखी खूप काही आहे. पण मी म्हणेन, मी जे पाहिलंय, जे अनुभवलंय, त्यातून मी असं सांगेन की सविताताई तुम्ही असाल उद्योजिका, असाल कवयित्री, असाल लेखिका, पण माझ्या मते तुम्ही एक उत्तम स्त्री आहात, उत्तम पत्नी आहात, उत्तम सून आहात, आदर्श माता आहात. आणि त्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की प्रत्येकाला आवडावं, प्रत्येकाला हवीशी वाटावी अशी एक मैत्रीणही आहात. आणि माझ्या शब्दांच्या पलीकडे मी जाते. आता मी आतापर्यंत हे म्हटलं तुम्ही हे आहात ते आहात, याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की सविताताई तुम्ही एक उत्तम माणूस आहात. कारण सगळं बनणं सोपं आहे. अभ्यास करून लिहिता येतं, अभ्यास करून काहीतरी बनता येतं, प्रयत्न करून एखादा व्यवसाय सुरू करता येतो, पण माणूस बनणं इतकं सोपं नाही. आणि त्या खरोखरच एक चांगल्या माणूस म्हणून आहेत. काय सांगू सविताताई तुम्हाला मी, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, मावळ्यांची भवानी तू, आजच्या युगाची सावित्री तू, मावळ्यांची भवानी तू, आजच्या युगाची सावित्री तू. होत आहे आजचा हा क्षण फक्त हृदयस्पर्शी अक्षरवेलचा प्रकाशन सोहळाच नाही, तर एका प्रतिभावंत कविता ज्यांच्या हृदयातून येते अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाला दिलेला सन्मान आहे. ही ओळ मी प्रत्येक शब्द बोलते आहे. हो ताई, हा क्षण फक्त हृदयस्पर्शी अक्षरवेलचा प्रकाशन सोहळाच नाही, तर एक प्रतिभावंत कविता ज्यांच्या हृदयातून येते अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाला दिलेला सन्मान आहे. आणि काकांनी तो सन्मान घडवून आणला आहे. त्यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी आहे. कारण ठीक आहे ना, घरामध्ये सगळीकडे जर वातावरण असेल, परिस्थिती असेल, तर माणूस त्याप्रमाणे बनतो. एखादा व्यवसाय असेल तर त्या घरातली व्यक्ती तो व्यवसाय करते. एखाद्या घरात डॉक्टर असतील तर पुढचे डॉक्टर बनतात. परंतु सविताताईंच्या घरात तर यातलं कोणीच नाही. कवी नाही, लेखक नाही, मला माहिती नाही, म्हणजे असतीलही, पण खरोखरच सविताताई तुम्ही खूप ग्रेट आहात. सविताताईंची वाणी म्हणजे अशी उगवती वाणी आहे की ऐकणाऱ्याने ऐकत राहावं. त्याचं बोलायला उभे राहिले, आता तुम्हाला शेवटी बोलतानाचा अनुभव येईल, त्या बोलायला उभे राहिले की असं वाटतं की ऐकतच राहावं आणि त्यांनी बोलतच राहावं, थांबूच नाही कुठं. त्यांचं लिखाण असं आहे की ते त्यांनी लिहितच राहावं आणि आपण ते वाचतच राहावं. अशा या ग्रामीण भागातील सावित्रीबाई माझी सखी आहे, याचा मला खरोखरच खूप अभिमान वाटतो. शेवटी मी एवढेच म्हणेन, आता त्यांना शुभेच्छा, वाढदिवसासाठी तर शुभेच्छा आहेतच, पण प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे, प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे, स्वप्नांना तुझ्या नवे क्षितिज मिळू दे, स्वप्नांना तुझ्या नवे क्षितिज मिळू दे. सॉरी बरं का ताई, तुम्हाला तुझ्या म्हणते आहे कारण मी आधीच तुम्हाला सखी म्हणून उल्लेख केलेला आहे. प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे, स्वप्नांना तुझ्या नवे क्षितिज लाभू दे आणि लवकरच अक्षरवेलचा एक मोठा वटवृक्ष होऊ नये.
एवढेच या मंगल प्रसंगी बोलून आणि ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे बोलणे थांबवते. सहजकांनी मला जी बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल आभार. अगदी काव्यातनं एक उत्साहपूर्ण ताईबद्दल केलेल्या कार्याचा उल्लेख आणि आजपर्यंत त्या ताईंनी जे जे काही केलेलं आहे ते अंतर्मनातून या ठिकाणी प्रकट करणाऱ्या आंधळकर मॅडमचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदाच आमच्या महाविद्यालयात ज्यांचे पदस्पर्श लाभले, ज्यांनी या भागातलं कायदा आणि सुव्यवस्था आभारित राहण्यासाठी आम्हाला सहकार्य सततच लाभणार आहे असे आमचे उज्ज्वल सिंग राजपूत साहेब आपल्या या शिक्षण संकुलामध्ये त्यांचं पहिल्यांदाच आगमन झाल्याबद्दल मी शिक्षण संकुलाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव डॉक्टर महेशजी गोरेकर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी खरडा पोलीस स्टेशनचे एपीआय उज्ज्वल सिंग राजपूत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ खरडा संचलित श्री संत गजानन महाविद्यालय व श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य घडत असतं. आणि या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये अनेक ग्रामीण भागातील मुलं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. त्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सहाय्य करणारे माननीय राजपूत साहेब यांचं महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मला काही बोलता येत नाही, मी पहिल्यांदाच बोलते. पण सवितांच्या सगळेजण कवितांचं सगळेजण कौतुक करतात. पण 5 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या गावात रोहिदादा आले तेव्हा सर्वात पहिलं मी यांचं भाषण ऐकलं होतं. त्यांनी मुलींबद्दल, आपल्याकडे पोलीस स्टेशन होणार होतं तेव्हा मुलींबद्दल त्यांनी इतकं छान भाषण केलं आमच्या चौंडेश्वरीवर. तेव्हापासून मी त्यांच्याकडनं खूप मोठी प्रेरणा घेतली होती. माझी मुलगी मुंबईला होती, ती प्रत्येक वेळी मला विचारायची, मम्मी मला असं करायचंय तसं करायचंय, लायब्ररीमध्ये अभ्यास करायचंय, सगळेजण मला घरचे ओरडतात. मी तिला म्हणायचे बिंदास जा. मला हे सगळं यांच्यामुळेच तेव्हा हे झालं. आणि त्यामुळं आज माझी मुलगी ॲडव्होकेट झाली मुंबईला. तिला मी आतापर्यंत कधीच अडवलं नाही. ती विचारायची, मम्मी मला हे करायचंय, इकडे जायचंय तिकडे जायचंय. मी आतापर्यंत म्हणते तू बिंदास जा. कारण त्यांनी इतकं छान भाषण केलं मुलींबद्दल की अजूनपर्यंत मला हे झालं. त्यांच्या प्रत्येक कवितेला, प्रत्येक ह्याला मी त्यांना हे करत असते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद ताई. अगदी सहज जे मनातले भाव प्रकट झाला तशा पद्धतीने आपण सविताताई विषयीचे उद्गार या ठिकाणी उद्गारलेला आहात. मी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आशेनं आपण पाहतो. असे हसतमुख चेहरे असलेले आपले उज्ज्वल सिंग राजपूत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. खऱ्या अर्थानं पोलीस म्हणले की मनामध्ये भीती येते, परंतु साहेबांना बघितल्यानंतर मनातली भीतीच निघून जाते. असे उज्ज्वल सिंग राजपूत साहेब, कृपया आपण या ठिकाणी थोडी मनोगत करा. सर्वप्रथम संस्थेने मला इथे उपस्थित राहण्याची आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझा या ठिकाणी येण्याचा एक उद्देश असा होता, तो समजण्यासाठीच मी आज या विद्यालयाला पण भेट देणार होतो. आणि दुग्धशर्करा आयोग की मला आयतच व्यासपीठ इथे लाभलं आणि आपल्या खरड्याच्या शहरातले नगरचे सर्व प्रगल्भ लोक इथं उपस्थित आहेत. आणि माझा जे मानस आहे माझ्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं माननीय आय.जी. साहेब दत्ता कराडे साहेबांनी एक संकल्प मांडला आहे की विद्यार्थी आणि पोलिसांचा संवाद होऊन जे आता नवीन नवीन गुन्हे होत आहेत किंवा ज्या वाहतुकीच्या केसेस वगैरे होत आहेत, तर खऱ्या अर्थाने यांना त्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, यांना त्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याकडनं जे ॲक्सिडेंट वगैरे जे प्रमाण होतं त्यातल्या 2 जरी गोष्टी कमी झाल्या किंवा 2 गुन्हे जरी कमी झाले तरी आपल्या समाजाला आपण खूप मोठी चांगली हे देऊ शकतो. यासाठी माननीय आय.जी. साहेबांनी 4 विषय निवडलेले आहेत. वाहतूक नियमन, सायबर गुन्हेगारी आणि आपलं NDPS रिलेटेड गुन्हे आहेत की जे आपण व्यसनाधीनता वगैरे तशा, आणि त्यात अजून सायबरचं झालं, वाहतूक आणि इतर जे महिला अत्याचार संदर्भातले गुन्हे आहेत, समजा मुलींच्या सेडसाडीचे प्रकार वगैरे आहेत. बऱ्याचशा मुली
काही गोष्टी त्यांच्यासोबत घडतात पण त्या सांगत नाही, नंतर त्या आतल्यात दडत चालतात. तर त्यांनी देखील त्या ओपन माइंडेडली आपल्याला सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्या जो होणाऱ्या अत्याचार आणि अन्याय ते आपल्याला दूर करता येतील आणि ह्या गोष्टी होऊ नये यासाठी देखील प्रबोधन होणं गरजेचं आहे की मुळात गुन्हे घडण्यापेक्षा, गुन्हे उघड करण्यापेक्षा ते होऊच नये याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याने जे पोलिसांचा आणि ज्या आता म्हणजे जी तरुण पिढी आहे म्हणजे नवी नवीचे, आता आपण बऱ्याचदा बोलताना माझे संतोष भाऊ वगैरे आम्ही असे पोलीस स्टेशनला येतात, माझ्याकडे बरीच चर्चा करतात की साहेब आपला काळ म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला वगैरे जायचो तर आपण अशी भीती मला राहायची की चुलता जरी दिसला तर आपण त्या रस्त्याने जात नव्हतो. आताची परिस्थिती अशी वेगळी आहे, तर मग आपण या पिढीला तो दोष देतोय का? तर या आपल्या काही गोष्टीच्या चुका आहेत, या चुका या पोलिसांनी ज्या आम्हाला तपासात वगैरे अडचणी येतात त्याच्यात आमच्या अनुभवात मागच्या 12-13 वर्षापासून मी पोलीस खात्यात आहे, बऱ्याचशा गोष्टी न कळत होतात त्या आधीच टाळण्यासाठी पोलिसांचा संवाद झाला पाहिजे. यासाठी माननीय आयजी साहेबांनी जी संकल्पना मांडली आहे यासाठी आम्ही आता प्रत्येक कॉलेजला महिन्यातून कमीत कमी एक व्हिजिट देऊन या विषयांवर वेगवेगळे प्रकाश टाकणार आहोत. काही आपण एक्सपर्ट देखील याच्यात बोलवणार आहोत. आता मला ताईंबद्दल आता या ठिकाणी माहिती पडलं आणि ताईंचा देखील याबद्दल सहभाग देतील अशी त्यांना विनंती करतो आणि भविष्यात चांगले कार्यक्रम आपल्या खर्डा परिसरातील कॉलेजेसमध्ये इव्हन आपल्या एकत्रित कार्यक्रम देखील घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय भारत. खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी येऊन आम्हाला संबोधित केलं, मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणजे नवीन साहेब पाहायला मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आपला महाविद्यालयाचा आणि आपला सततचा संपर्क राहणारच आहे. आजपर्यंतच्या प्रवासामध्ये सविताताईंनी अनेक कार्य करत असताना, सामाजिक काम करत असताना, कौटुंबिक काम करत असताना त्यांनी कधी वंशाचा दिवा हा मुलगाच पाहिजे हा मनात सुद्धा विचार आणला नाही. हे त्यांच्या अनेक व्याख्यानातून जाणवलं. निर्भय कन्याच्या माध्यमातून अनेकदा आम्ही भाषणं ऐकली, स्त्री भ्रूण हत्याच्या बाबतीत आम्ही त्यांची भाषणं ऐकली की त्यातनं त्यांनी मुलगी त्यांना ज्या काही मुली आहेत त्या मुलीविषयी त्यांचं म्हणजे समाजात मुली सुद्धा काही कमी नाही. मुली म्हणजे महिला सबलीकरण कशा पद्धतीनं झालं पाहिजे अशा पद्धतीचे विचार ते समाजामध्ये रुजवत असतात. अशा या सविताताई आहेत आणि म्हणून त्यांच्या या ठिकाणी ज्ञानदा आणि अशा 2 मुली आहेत आणि या 2 मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं थोडा मोठ्यांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या सानिध्यात खऱ्या अर्थानं त्यांचे जे विचार समाजामध्ये रुजलेले आहेत ते समाजामध्ये रुजलेले विचार अधिक दृढ करण्याचा जर योग असेल तर त्या मुलींच्या हाते मला वाटतं आजच्या या अक्षरवेल चळवळी संग्रह प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी व्हावं. ज्ञानदा व शुभ्रा या दोन्ही मुलींना विनंती आहे आपणही पुढे यावं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कार्याला सतत प्रेरणा देणाऱ्या आपल्या काकींना सुद्धा विनंती आहे आपणही पुढे यावं आणि आपल्याच पाठिंब्याने आपल्याच सहकार्याने खऱ्या अर्थानं या हृदयस्पर्शी अक्षरवेल बहरत आहे आणि या अक्षरवेल या कार्यक्रमाचे चळवळी संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हे संपन्न होत आहे. प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो म्हणलं जातं. तर या चारोळी ज्यांच्यावर आधारित लिहिल्या चारोळी लिहिल्या गेल्या ती व्यक्ती आपल्या या शिक्षण संकुलामध्ये या कार्यक्रमामध्ये पाठीमागे बसलेले आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण पुढे यावं आणि या चारोळी प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हावं. आदरणीय विजयसिंह अण्णा गोलेकर महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य चंद्रशेखर आवारे सर आपण पुढे येऊन या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्यास विनंती करतो. या ठिकाणी सोबत तुम्ही आधी
पुढे या, तुम्ही दोघी पुढे या. मनातून भाव प्रकट होते ती कविता असते आणि या कविता ज्या ठिकाणी प्रकट झाल्या त्या लिखित शब्दबद्ध झालेल्या आहेत. मनातील भाव शब्द रूपामध्ये प्रकट करण्याचं कार्य हृदयस्पर्शी अक्षरवेलाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मॅडम या इकडे पुढे. अंतरीचे गुज माझ्या मनीचे, अंतरीचे गुज माझ्या मनीचे, सांगेल माझी कविता, असेल मी निशब्द जेव्हा बोलेल माझी कविता. म्हणजे अगदी 4 ओळीमध्येच आपल्या मनाचा भाव या कवितेच्या माध्यमातून ज्या कवयित्रींनी मांडल्या त्या सौ सविताताई विजयसिंह गोलेकर स्वरचित हृदयस्पर्शी अक्षरवेल या 4 ओळी संग्रह याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सानिध्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या मान्यवरांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तसे मज अमरत्व परी अमर माझी कविता, काही दिशात गुणगुणणारा भ्रमर माझी कविता, अशा सुंदर प्रकारच्या सावळ्याचं या ठिकाणी वर्णन या ठिकाणी ताईने केलेलं आहे. आता या ठिकाणी मी थोडस कार्यक्रमाला शेवटाकडे घेऊन जात असताना या ठिकाणी कवयित्रीचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देणार आहे. गृहिणी, एक आदर्श गृहिणी, प्रकट व्याख्याता, लेखिका, कवयित्री, समाजसेविका आणि या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे साड्यांचा असेल ज्वेलरीच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आलेल्या सौ सविताताई विजयसिंह गोलेकर यांच्या कार्याची अनेक ठिकाणी दखल घेण्यात आलेली आहे आणि त्या कार्याची दखल घेऊनच राजमाता जिजाऊ सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. तसेच त्यांनी कौटुंबिक हिंसाचार, महिला सबलीकरण, स्त्री भ्रूण हत्या अशा स्त्रियांच्या अनेक प्रश्नावर अनेक लेख त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. समाजभूषण नाशिक या ठिकाणी त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. परभणीचा साहित्य लेखन पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. वैद्य फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिनानिमित्तही त्यांच्या साहित्याची उल्लेखनीय दखल घेऊन रणरागिणी नॅशनल अवॉर्ड त्यांना बहाल करण्यात आलेला आहे. मानगंगा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित या सविताताई गोलेकर शारदा वाहिनी बारामती येथे त्यांनी मुलाखत दिलेली आहे. रजुले सर केक केक अच्छा. याबरोबर आकाशवाणी नगर, आकाशवाणी बीड येथे त्यांनी आपले काव्य वाचन केलेले आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती असेल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील सखी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात त्यांची मुलाखत पोहोचलेली आहे. अशा सविताताई गोलेकर आज खरडा इंग्लिश स्कूल खरडा या ठिकाणी सुद्धा स्थानिक समितीच्या सदस्या म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. महिला दक्षता विभाग जामखेड या ठिकाणी सदस्या म्हणून ते कार्यरत आहेत. अहमदनगर येथे त्यांनी शब्दगंध कवी संमेलनामध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन जामखेड येथे सुद्धा त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या सौ
सविताताई गोलेकर स्वरचित कादंबरी एक आहे, कथा पटकथा संवाद आणि कादंबरी एक आहे. कविता मराठीमध्ये त्याने 37 कविता लिहिलेल्या आहेत, तर हिंदीमध्ये 20 कवितांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचे आजपर्यंत 17 लेख प्रकाशित आहेत. कथा त्यांनी 5 लिहिलेल्या आहेत आणि 550हून अधिक शाहिरी त्यांनी रचलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आज जो काही चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा या निमित्ताने होत आहे, तिथं 290 चारोळ्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी 3 गीतांचं आणि 25 उखाण्यांचं सुद्धा लिखाण केलेलं आहे. तर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं सत्कार आज आपल्या सर्वांचा सानिध्यात त्या ठिकाणी संपन्न होत आहे. संस्थेच्या संचालिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ चंदाताई गोलेकर मॅडम, मंचावर उपस्थित वैशालीताई व तसेच सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यांच्या कार्याला आपण कौतुकाची थाप द्यायची आहे. ज्यांचा उल्लेख ग्रामीण सावित्री म्हणून आत्ता चांदलकर मॅडमने केलेला आहे, अशा ग्रामीण भागामध्ये प्रखरपणे आपले विचार मांडणाऱ्या प्रसिद्ध ग्रामीण सावित्री, अनेक पुरस्काराने सन्मानित अशा लेखिका, व्याख्याता, कवयित्री, समाज प्रबोधनिका, उद्योजिका, आदर्श गृहिणी सौ सविताताई सिंह गोलेकर यांचा सन्मान या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या संचालिका सौ चंदाताई गोलेकर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आज दूधशर्करा योग म्हणजे आज या कविता संग्रहाचं प्रकाशन करणाऱ्या कवयित्री यांचा जन्मदिवस सुद्धा आजच आहे. आणि या निमित्तानं आज त्यांना आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देत आहोत. त्या निमित्तानं सर्वांचं थोडंसं गोड व्हावं या उद्देशानं त्यांना दीर्घायुष्य लाभो या उदात्त हेतूनं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी केक कापून आपला वाढदिवस साजरा करायचा आहे. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपल्याला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला दीर्घायुष्य लाभो या आपणास अभिष्ट चिंतन या ठिकाणी आम्ही करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. आपणास दीर्घायुष्य लाभो. आपल्या हातून अशाच साहित्य क्षेत्राला आवडतील अशा अनेक कविता लेख प्रकाशित होत राहो या सदिच्छासह आपल्याला पुनश्च एकदा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय दिलीपजी रणभोर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. महाविद्यालयात आपण या ठिकाणी या निमित्तानं आलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत. त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. कृपया आपण विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. पवित्र अशा ज्ञानेश्वर सभागृहामध्ये हा जो हृदयस्पर्शी हृदयाला भिडणारा
आणि दुःखातून थोडीफार मुक्ती देणारा असा जो कार्यक्रम संयोजकाने आणि कॉलेजने आयोजित केला आणि खरोखरच आज एका महिलेमुळं मी स्वतः माझं जीवन उभा राहू शकलो जीवनामध्ये. आणि अशी माझी अर्धांगिनी गेलेली फक्त 2.5 महिने झाले, परंतु संविधाताईचा संग्रह माझ्या मिसेसच्या हातात पडला होता. ज्यावेळेस मी थोडाफार वाचला, माझं काही शिक्षण जास्त नाहीये, परंतु ज्ञानाचा आदर करण्याचा माझा स्वभाव आहे. आणि वाचत असताना मी त्याच्यावर टिकाऊट केलं. आणि आज तसा मी मनाने खचलेलो पिंजलेलोच आहे, परंतु ज्यावेळेस हे हृदयस्पर्शी काव्य वाचले त्यावेळेस मला माझ्या दुःखाचं उत्तर सुद्धा ह्या काव्यातून मिळालं. ती त्यांचेच काव्य मी 2 तुमच्या पुढे पाहत आहे म्हणत आहे. नैनातील अश्रूंना लपवावे कुठवर, अपेक्षा होती सुख मिळावे